नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत. तर आज मी खूप खुश आहे कारण आज अक्षय यायला लागलाय. त्याला 1 दिवसाची सुट्टी होती, तर मग आता इथे जवळच असल्यामुळे तो म्हटला आज येतो मी घरी आणि मम्मीने पण खूप सारं खाऊ पाठवलंय त्याच्यासाठी, माझ्यासाठी. मग ते पण घेणं होईल आणि भेट पण होईल म्हणून आज तो येतोय. तर चला मला पण म्हणजे भारी वाटायलंय की आज 1 दिवस का होईना यायला लागला. तर चला बघूयात आमचा आजचा दिवस कसा जातो. चला. अक्षय आला तर तुम्ही बघू शकता त्याने कॅरम पण घेऊन आला आणि हट्ट करत होते की मला कॅरम पाहिजे. कोणाचं पण बघितलं ना मागायला लागते. मग आम्ही थोडं टाळाटाळ करतो प्रत्येक गोष्ट देण्यात. पण अक्षय आणि त्याची आजी म्हणजे माझी मम्मी कोणता शब्द खाली पडू देत नाहीत आणि माझे पप्पा पण. प्रत्येक गोष्ट जी मागितली ना ती तिला मिळते म्हणजे मिळतेच. तर आता अनया शाळेतून आली. कॅरम बघून इतकी खुश झाली. कारण तिला पाहिजे होता पण आम्ही देत नव्हतो. म्हटलं खेळत तर नाही उगाचच नुसतं ओझाला का. तर घेऊन आला तो त्यामुळे ती खुश झाली. पण खुश झाली आणि त्याला म्हणते की मामा ह्यात पिंक कलर पाहिजे होता. म्हणजे तिचं असं झालं की प्रत्येक गोष्ट पिंक पाहिजे तिला. तिला म्हणजे आता असं झालं की जी गोष्ट बघाल ती मागायला लागते. मग आम्ही खूप म्हणजे नाहीच द्यायचं बघत. पण अक्षय, तिचा आजी-आजोबा कोणती गोष्ट म्हणलं ना, की ही पाहिजे बस ती मिळते म्हणजे मिळतेच. तुम्हाला पटणार नाही बर्थडेला पण ती म्हणली मला लॅपटॉप पाहिजे. तिला पप्पा आणि मम्मीने जाऊन बर्थडे जसा तिकडंच झाला होता, तर लगेच जाऊन इतका पाऊस होता त्यात जाऊन तिच्यासाठी लॅपटॉप घेऊन आले. तो आता लॅपटॉप कुठं पडलाय आम्हालाच माहीत नाही. त्यानंतर भांडी-कुंडी पाहिजे. भांडी-कुंडी पण घेतली, ती कुठं पडल्यात काय माहिती. 2-3 दिवसच नखरे असतात, की मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ह्या तिघांनी तिला इतकं लाडावून ठेवलंय म्हणजे जे पाहिजे ते तिला मिळते. त्यामुळे हट्टीपणा जास्तच चालू झाला तिचा. अक्षय तर म्हणतो, "दीदी आपल्याला नाही मिळालं ना, तिला तरी मिळू दे," असं त्याचं मत आहे. त्यामुळे तो म्हणतो मुलांना कमी करायचं नाही. मग आता ह्यांचं कॅरम खेळणं बघून आम्हाला पण खेळू वाटलं. त्यामुळे मग आम्ही तिघं पण बसलो खेळायला. पण अनया नीट खेळतच नव्हती. थोडं खेळत होती, थोडं नाही. त्यामुळे थोडा डाव रंगला नाही. पण मज्जा आली तिघांना खेळायला. सायली पण पाहिजे होती. आता हा दुसरा दिवस आहे. ह्या दिवशी तिने काय केलं, अक्षयला म्हटली, "चल मामा आपण फिरायला जाऊ." आणि फिरायला गेले आणि तिथं दुकानात जाऊन ही बाहुली घेऊन आली. आता तो कॅरम पडला. आता ही बाहुली घेऊन आली. म्हणजे इतका हट्टीपणा. त्यात अक्षय पण तिचे सगळेच लाड पुरवतो. मग अक्षय म्हटला, "दीदी चला आपण कॅन्टीनला जाऊ." त्याला थोडं सामान घ्यायचं होतं. मग आता आम्ही कॅन्टीनला चाललो. नशीब आज म्हणजे पाऊस नव्हता. नाहीतर 2-3 दिवस खूप पाऊस होता. त्यामुळे कुठं बाहेर जाणंच झालं नाही. आम्ही सामान घेतलं. गर्दी नव्हती. एक ओळखीचे दादा भेटले. त्यांनी आम्हाला लगेच नंबरमध्ये घुसवलं आणि मग आम्ही सामान घेऊन आता अक्षय म्हटला, की "दीदी मला मोबाईल घ्यायचा." त्याला मोबाईल घ्यायचा होता कारण त्याचा खूप खराब झालेला मोबाईल. मग आम्ही आता हे सामान घेतलं. जास्त सामान भेटलं नाही. जे पाहिजे होतं म्हणजे होतं सामान भरपूर, पण जे पाहिजे होतं ते काय आम्हाला भेटलं नाही. मग थोडंफार त्याला बिस्किट वगैरे हवे होते आणि साबण वगैरे तेच घेतलं आणि मी शिवसाठी आणि आण्यासाठी लोशन, शॅम्पू वगैरे घेतला. कारण दरवेळी काय होतं, अजून पण आम्ही हिमालयाचाच यूज करतो, तर ते आता भेटतच नाही. म्हणजे आलं ना लगेच 2 दिवसात संपतं आणि आले तर छोटे पॅकेट येतात. पण ह्यावेळी भरपूर मोठे-मोठे होते त्यामुळे मग मी आणण्यासाठी एक, त्याच्यासाठी एक असं प्रत्येक गोष्ट एक-एक घेऊन ठेवून दिली. आता आम्ही मार्केटला चाललोय. तर आम्ही जेव्हा कॅन्टीनमध्ये गेलो ना, तेव्हाच पाऊस येऊन गेला. त्यामुळे बरं झालं. आम्ही बाहेर पडायला पाऊस पुन्हा थांबला. मग आम्हाला म्हणजे मार्केटमध्ये जायला बरं झालं. तसे रेनकोट घेतले होते सोबत, पण घालायचा काढायचा लय वैताग येतो रेनकोटचा. मग आता आम्ही पोहोचलो मार्केटमध्ये. त्याला घ्यायचा होता मोबाईल, पण आम्ही इतकं कन्फ्यूज झालो. ते दुकानवाले इतके कन्फ्यूज करतात. आपण जे म्हणतो ते झालं तिसरंच, पण ते तिसरीच मोबाईल दाखवतात. फायनली अक्षयने त्याच्या कमाईतून हा मोबाईल घेतला
खूप दिवसाचा खराब झाला होता. पण तो म्हटला, "दीदी माझा पगार आल्यावरच मी घेणार." मग त्याने आज मोबाईल घेतला. त्याला जास्त म्हणजे असा फॅन्सी मोबाईल नको होता. नॉर्मल यूजसाठीच त्याला ना फोटो व्हिडिओचे शौक नाही आहेत. त्यामुळे त्याने Samsungचा मोबाईल घेतला. Samsungचे पण छान आहेत मोबाईल, पण आम्हाला Realmeचा घ्यायचा होता. पण तो काही भेटला नाही आम्हाला. मग शेवटी आम्ही हा Samsungचाच घेतला. तर तुम्ही खुशी बघू शकता त्याच्या चेहऱ्यावर, जेव्हा स्वतःच्या कमाईतून आपण घेतो ते. मग आम्ही मोबाईलला कव्हर घ्यायला आलो, तर अनया मामाला म्हणत होती, की "मामा तू हा पिंक कलरचाच घे." मला पण हा आवडला होता, पण त्याला तो चांगला नसता दिसला. त्यामुळे मग हा पिस्ता कलरमध्येच हा घेतला. छान पण वाटत होता आणि रिच पण वाटत होता. मग हा कव्हर घेतला आम्ही. त्यानंतर आता आम्ही घरी चाललो. मग अक्षय म्हणत होता, "दीदी इथं लोकेशन खूप छान वाटतंय." मी घरी आलो. 1 वाजला आम्हाला घरला यायला. अक्षयला जायचं पण होतं. मग मी पटकन जेवण बनवून घेतलं, कारण जेवून मग त्याला डबा पण द्यायचा होता. कारण त्याची नाईट होती. मग जाऊन पुन्हा कधी बनवणार आणि कधी जाणार. त्यामुळे मग त्याच्यासाठी डबा पण बनवून दिला. म्हणजे तो गेला की त्याला असं निवांत ड्युटीला जाता येईल. मग डबा भरला मी. कधी आला, कधी गेला म्हणजे काही कळालंच नाही टाईम. एक दिवस म्हणजे कसा गेला कळालंच नाही. नाहीतर मग काय नको वाटत होतं त्याला घालवायला. टिफिन पॅक केला आणि ते दोघांनी जेवून घेतलं. आता आम्ही दोघंजण चाललेत. म्हणजे हा अनूप सोडायला चाललाय. कारण थोडंसं लांब पडतं अंतर इथून जिथे गाड्या लागतात त्या. तर त्यामुळे हा सोडायला चालला. तर बॅगा येताना एकच आणली होती रिकामी. म्हटलं दीदी त्यात बसेल सामान. पण 2 बॅगा झाल्या, कारण मम्मीने इतकं सामान दिलंच होतं. त्याला कसं आता तिथं बनवून ते खातात. मग थोडं घरचं पीठ वगैरे, चटणी, मम्मीने थोडंफार जे सामान तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं आणि जे काही खायला बनवून दिलेलं ते, तर ते सगळं दिलं. पण आणि हट्ट करू लागले, की मला पण जायचं आहे. पण पाऊस एकतर म्हणजे वातावरण पावसाचं ये जा चाललेलं, त्यात बॅगा, त्यामुळे आणायला मी नको म्हटलं जाऊ. पण तिनं म्हणजे ऐकलं, जास्त हट्ट नाही केला. ती म्हटली, "मग मला खाली खेळू दे." आणि नशीब तो जाताना पाऊस नव्हता. ते एक बरं झालं. आणि फायनली हा चालला. यायला नको वाटतंय म्हणजे म्हणजे इतके वर्ष आम्ही एकत्र राहणार आहे. आता दोघांची घरं वेगळी, असं वेगळंच झालंय सगळं. एकच दिवस आला. कसा दिवस गेला कळालंच नाही. म्हणजे आदल्या दिवशी 11-12 वाजता आला आणि दुसऱ्या दिवशी 1-2 वाजता तर गेला. म्हणजे फक्त असाच दिवस गेला. भारी वाटलं, पण आता इतके दिवस आम्ही सोबत होतो. आता एकमेकांना बघण्यासाठी तरसणं, म्हणजे ह्या गोष्टी वेगळ्याच असतात. बहीण-भावाचं नातंच म्हणतात ना वेगळं असतं. तर इतकी गडबड झाली मला तर, म्हणजे आम्हाला जास्त टाईम पण स्पेंड करायला भेटला नाही. थोडंसं मार्केटला गेलो तेच. त्यानंतर मग घरी आलो. मग डबा करायचा होता पटकन. 1 वाजता घरी आलो. कारण त्याला 2ला तर निघायचं होतं. तरी 2:30 पावणे 3 वाजले त्याला जायला. 1ला आलो. 2 वाजेपर्यंत पटकन सगळं जेवण केलं. ह्या दोघांना जेवण घातलं, डबा भरला आणि मग हा गेला. तर असं काहीसा हा आमचा आजचा म्हणजे अक्षयसोबत दिवस होता. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.